नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। जयंत पाटील 4 जून नंतर काँग्रेसमध्ये जाणार, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा। सोनिया गांधी आणि राहुल गांधींची वेळ मागितल्याचाही केला दावा। माझा कोणत्याही एक्झिट पोलवर विश्वास नाही, मतदान मशीनमध्ये बंद झालं असून 4 तारखेला निकाल कळेलच, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। देशातील लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान शांततेत। 8 राज्यातील 57 जागांसाठी झालं मतदान। आता अवघ्या जगाला प्रतीक्षा 4 जूनच्या निकालाची। पुण्यातील शिरूरमध्ये हिट अँड रनचा आणखी प्रकार। अल्पवयीन मुलगी चालवत असलेल्या पिकअपच्या धडकेत एकाचा मृत्यू। गाडी चालवणारी अल्पवयीन मुलगी पोलीस पाटलाची लेक। पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक। रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी कारवाई। रक्ताचे नमुने अल्पवयीन मुलाच्या आईचे असल्याची प्राथमिक माहिती। सलमान खानवर हल्ल्याचा आणखी एक कट उधळला। बिश्नोई गँगच्या 4 शूटर्सना नवी मुंबई पोलिसांनी केली अटक। हल्ल्यासाठी मागवणार होते पाकिस्तानातून शस्त्र। नाशिकमध्ये एकाच दिवशी स्वाईन फ्लूमुळे 2 जणांचा मृत्यू। डेंग्यूची संख्या 100च्या पुढे। काळजी घेण्याचं प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 45 तासांचं ध्यान झालं पूर्ण। कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे मोदी बसले होते ध्यानाला। आचारसंहितेचा भंग म्हणत काँग्रेस निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार। T20 विश्वचषक स्पर्धा उद्या अमेरिकेत होणार सुरू। अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यात रंगणार पहिला सामना। ट्रॉफीसाठी भिडणार 20 संघ। मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले 6.85 कोटी रुपये। 40 कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात। राजकुमार राव आणि जान्हवी कपूर पहिल्यांदाच आले एकत्र। न्यूज टाइममध्ये इथंच थांबूया। लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvbharat.com।